श्री स्वामी समर्थ. दाणेदार मोतीचूर लाडू ते सुद्धा बुंदी न पाडता आज आपण बनवणार आहोत. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे लाडू करणार आहोत. तर मोतीचूरचे लाडू बनवल्याशिवाय दिवाळी कंप्लीट झाली अशी वाटत नाही. तर बघा, आजपर्यंत रसरशीत असे दाणेदार मोतीचूरचे लाडू आपले तयार झालेले आहेत. यांचं टेक्स्चर बघा, कलर बघा आणि आजपर्यंत लाडू बघा रसरशीत चासणीने पाकाने भरलेले आहेत. एकदम टेस्टी आणि सॉफ्ट असे लाडू तयार झालेले आहेत. तर याची बुंदी बघा एकदम रवाळ अशी आपण बनवलेली आहे. तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याच्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून 3 तास भिजवून घेतलेला आहे. 3 तासानंतर बघा डाळ चांगली भिजलेली आहे. आता या डाळीतील पूर्ण पाणी काढून घेतलं. 10-15 मिनटं या पद्धतीने डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं. वेळ नसेल तर एखाद्या कपड्यावरती पसरवून डाळीला पुसवून घ्यायचं आणि लगेच आपण त्या डाळीला दळून घेणार आहोत. बघा, डाळ खूप ड्रायसुद्धा करायची नाही, ओलीच डाळ आपल्याला दळायची आहे. खूप ओली होती, पाणी पूर्ण गळलं नव्हतं, म्हणून मी इथे सुती कपड्याने पुसून घेतलं. आता थोडी थोडी आपण डाळ मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. खूप बारीक पेस्ट बनवायची नाही, दाणेदारच इथे डाळ ठेवायची आहे. बघा, या पद्धतीने मी दळून घेतलेली आहे. डाळ खूप जर ड्राय झालेली असेल तर एखादा चमचा पाणी टाकून दळून घ्यायचं. बघा, मिक्सरमध्ये दळताना पल्स मोडवरती दळायचं आहे. मिक्सर चालू करायचं, बंद करायचं आणि मध्ये मध्ये डाळीला चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे डाळ चांगली बारीक होईल आणि डाळीचे अखंड दाणे शिल्लक राहणार नाहीत. नंतर आपण त्याची अशी टिक्की बनवून घेणार आहोत. हे मिश्रण जर खूप पातळ झालं तर त्याची टिक्की बनवता येणार नाही, म्हणून डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि जर खूप ड्राय झालं तर एखादा चमचा टाकून या पद्धतीने पातळ टिक्क्या करून घ्यायच्या, म्हणजे त्या लवकर तळून होतात. खूप जाड टिक्क्या बनवायचे नाही. आता मोतीचूरचे लाडू तुपामधले छान लागतात, म्हणून इथे एका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता या टिक्क्या टाकणार आहोत. मीडियम गरम तेलामध्ये टाकायचं. खूप गरम तेलामध्ये त्यांना टाकायचं नाही आणि खूप थंड तेलामध्ये सुद्धा टाकायचं नाही. खूप थंड तेलामध्ये जर टाकलं तर त्या तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते आणि खूप गरम तेलामध्ये जर टाकलं तर जळण्याची शक्यता असते. थोड्याशा कडक झाल्या की त्याच्यावरती साईडने तेल टाकायचं किंवा या पद्धतीने पॅन हलवायचा. कढईमध्ये तळणार असाल तर साईडने त्याच्यावरती तेल टाकायचं, म्हणजे वरची बाजूसुद्धा थोडीशी कडक होईल. आता थोड्याशा कडक झाल्यानंतर त्या ॲटोमॅटिक वरती येतात. नंतर त्यांना पलटी मारून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती या टिक्कींना तळून घ्यायचं. आजपर्यंत या टिक्की जर तळल्या गेल्या तर बघा लाडू खूप छान होतील आणि जर कच्च्या राहिल्या तर नंतर तुम्हाला पुन्हा या पिठाला किंवा याचा आपण जी पावडर बनवणार आहोत तिला भाजून घ्यावं लागेल. बघा, मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून घ्यायची आणि त्याच्यावरतीच या टिक्कींना तळून घ्यायचं. खूप वेळसुद्धा तळायचं नाही, नाहीतर जे आपण बेसन पीठ बनवलेलं आहे किंवा जी डाळ बारीक बनवलेली आहे तर ती खूप कडक होईल आणि लाडूसुद्धा कडक होतील. बघा, थोडेसे फुगलेले आहेत. लगेच यांना काढून घ्यायचं. आता यांना असा कलर आल्यानंतर जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता असते. असा कलर आल्यानंतर मी सगळ्या टिक्की काढून घेतलेल्या आहेत आणि बघा एकदम क्रिस्पी अशा टिक्की झालेल्या आहेत, परंतु खूप कडक नाही. मी ते तोडून दाखवते. आता फॅनखाली यांना थंड करायचं आणि लगेच आपण त्यांना दळून घेणार आहोत. तर बघा, मी ते फॅनखाली ठेवलेलं आहे. तुकडे करते म्हणजे पटकन थंड होईल. आजपर्यंत बघा किती सॉफ्ट टिक्की तयार झालेली आहे. कुठेही जळालेली नाही, कच्ची राहिलेली नाही आणि तोडताना तुम्हाला समजत असेल की पटकन तुटत आहे, त्याच्यामुळे खूप कडक देखील झालेली नाही. असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे. आता सगळ्या तोडून घेते आणि लगेच यांना आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. परंतु या टिक्की पूर्ण थंड करायच्या आणि नंतरच त्यांना मिक्सरमधून दळून घ्यायचं. बऱ्याच वेळेस आपण मोतीचूरचे लाडू करतो तर बघा झाऱ्याने बुंदी काढायला वेळ खूप लागतो आणि कधी-कधी बुंदी पाहिजे तशी बारीकसुद्धा होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण लाडू बनवू शकतो. टेस्ट तशीच लागते, अजिबात टेस्टमध्ये चेंज होत नाही. बघा, या पद्धतीने मी पल्स मोडवरती पुन्हा या केलेल्या टिक्की दळून घेतलेल्या आहेत. इतपत जाड आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे रवाळ मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. खूप बारीक पावडर त्याची बनवायची नाही. आता 1 वाटी चणा डाळ होती म्हणून 1च वाटी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी पाणी टाकलं आणि आता इथे आपल्याला साखरेची चासणी बनवायची आहे. इथे जर साखरमध्ये खूप घाण असेल तर 2-3 थेंब तुम्ही दुधाचे टाकू शकता. मी थोडंसं दूध टाकून वरती आलेला फेस याचा काढून घेतला. परंतु बघा, किराणा दुकानातील जर साखर असली तर ती थोडीशी काळपटच असते. जर तुम्ही डीमार्टमधली साखर वापरली तर ती एकदम पांढरी शुभ्र असते. मीडियम फ्लेमवरती साखरेची चासणी बनवून घेतली. 3 मिनिटानंतर मी त्याच्यामध्ये 4-5 थेंब लिंबूचे टाकलेले आहेत, म्हणजे साखरेचे खडे तयार होणार नाहीत. नंतर त्याच्यामध्ये हा फूड कलर
पाव चमचा घातलेला आहे. तुम्ही लिक्विड फूड कलर असेल तो घातला तरी चालेल. आता चासणी बघा, आपल्याला अशी चासणी हवी आहे. शेवटचा ड्रॉप किंवा थेंब एकदम हळूवार पडला की समजायचं आपली चासणी तयार आहे. थोडंसं थंड झालं की मी इथे बोट लावून दाखवते बघा. बोटामध्ये चासणी घेतल्यानंतर त्याची तार बनते परंतु ती तुटत आहे. असंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे. म्हणजे अर्धवट तार तयार होत आहे. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण दळून घेतलेलं डाळीचं मिश्रण याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं. गॅसची फ्लेम बंदच आहे. बंद फ्लेमवरतीच मी आता याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेणार आहे. बघा याचा कलर किती छान आलेला आहे. भिजवलेल्या डाळीची जी आपण टिक्की किंवा वडे बनवले त्याच्यामध्ये सुद्धा आपण काहीच घातलं नव्हतं. फक्त टिक्की बनवून तळून घेतल्या तरी बघा कलर किती सुंदर आलेला आहे. आता इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये हळद घालू नका. हळद घातल्यानंतर कलर खूप वेगळा येतो. म्हणून फूड कलर असेल तर तो घाला. काही घातलं नाही तरी चालेल. आता आपण गॅसची फ्लेम चालू करून फक्त मिनिटभर याला मिक्स करून घेणार आहोत. अर्धा चमचा वेलची पूड घातली. गॅसची मीडियम फ्लेम ठेवून 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. जरी ते तुमची चासणी जास्त वाटत असेल, पातळ वाटत असेल तर 2 मिनटं परतवून घेतलं तरी चालेल. खूप जर ड्राय झालं तर त्याच्यामध्ये 2-3 चमचे गरम पाणी घालायचं, म्हणजे प्रमाण एकदम बरोबर होईल. आता इथे कढईला खाली बघा, कढई सुकत आहे. म्हणजे आपलं इथे मोतीचूरचं लाडूंचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. बघा एकदम रवाळ टेक्स्चर झालेलं आहे आणि एकदम ओलसर अशी इथे आपली बुंदी दिसत आहे. म्हणजे आता लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला चांगलं मिक्स करायचं. फक्त 1च मिनटं मीडियम फ्लेमवरती मी इथे परतवून घेतलेलं आहे आणि आता लगेच याला गॅसवरून खाली उतरवून ठेवायचं. असं टेक्स्चर झालं की एकदम परफेक्ट लाडू बनतील. म्हणून 1 वाटी जर चणा डाळ असेल तर 1च वाटी साखर घ्यायची आणि अर्धी वाटी पाणी. आता याला मी गॅसवरून खाली उतरवून ठेवलं, सगळीकडे स्प्रेड केलं आणि आता 20 मिनिटं झाकण न ठेवताच बुंदी या चासणीमध्ये मुरू दिली आणि बघा किती परफेक्ट प्रमाण आपलं तयार झालेलं आहे. एकदम रवाळ मिक्सचर आहे. कुठेही ड्राय झालेलं नाही किंवा कुठेही एकदम चासणी खूप शिल्लक नाही किंवा पातळ झालेलं नाही. आता मी याला चांगलं मिक्स करते आणि लगेच आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि लाडू होतात देखील खूप छान. आता याच्यामध्ये मगज बी म्हणजे खरबूजची थोडीशी बिया टाकलेल्या आहेत, कारण हलवाई लोक टाकतात आणि याच्याबरोबर त्याची टेस्ट छान लागते. म्हणून थोड्याशा खरबूजच्या बिया टाकून घेतलेल्या आहेत. त्याला मेलन सीड्ससुद्धा म्हणतात आणि लाडू वळून घेतलेले आहेत. बघा लाडू वळताना खूप जोर देऊन लाडू वळायचे नाही. हलक्या हाताने वरच्यावर लाडू वळून घ्यायचे. आता वरतून डेकोरेशनसाठी पुन्हा थोड्याशा मगज बी लावून घेतलेल्या आहेत आणि लाडूचं टेक्स्चर बघा किती सुंदर आपले लाडू तयार झालेले आहे. अजिबात हे लाडू करण्यासाठी वेळ लागत नाही. एकदम दाणेदार रवा टेक्स्चर असलेले हे लाडू बनलेले आहेत. बघा किती सुंदर यांना टेक्स्चर आलेलं आहे. मी इथे लाडू बांधता बांधता तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये बघा एकदम ओलसर असे हे लाडू आहेत आणि यांची चव हलवाईच्या लाडूपेक्षा सुद्धा छान लागते. बघा आता मी पटापट बाकीचे लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात तसे लाडू वळून घ्यायचे. ही ट्रिक वापरून या दिवाळीला मोतीचूरचे लाडू नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतात, झटपट होतात, टेस्टी बनतात आणि टेक्स्चर बघा, कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता इथे हलक्या हाताने मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर आपले लाडू तयार झालेले आहेत. चांदीचा वर्क असेल तर त्याच्याने यांना डेकोरेट करू शकता. आता मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेतले, कारण ते लाडूवरती खूप छान दिसतात. मोतीचूरचे तर लाडू झालेले आहेत. त्याच पद्धतीने शंकरपाळी, शेव, चकली, तसेच रवा लाडू, बेसन लाडू, मोहनथाळ सगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि सगळ्या एकदम साध्या, सिंपल, घरात अवेलेबल असणाऱ्या सामानापासून बनवलेल्या आहेत. मोतीचूरचे लाडू तयार आहेत. चला आता पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. बघा किती रवाळ टेक्स्चर या लाडूला आलेला आहे. दाणेदार, आतपर्यंत रसाने गच्च भरलेला आपला मोतीचूरचा लाडू तयार झालेला आहे. अजिबात लाडू रेलत नाही आहेत किंवा अजिबात आतमध्ये कुठे कच्चे वाटत नाही किंवा साखरेचा पाकसुद्धा कुठे जास्त नाही. बघा आता आणखीन मी ते लाडू तोडून दाखवले. आतमध्ये यांचं टेक्स्चर बघा. मार्केटपेक्षा भारी मोतीचूरचे लाडू आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत. पेपरच्या बाउलमध्ये सुद्धा तुम्ही यांना सर्व करू शकता. या दिवाळीला ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.